मंडळी. आपला आजचा पहिला दिवस इथला कर्नाटकमधला जो हम्पी राईड आहे त्याचा. तिथून आपण आत्ता हॉटेलमध्ये आहोत. हॉटेलमधून आत्ता आपल्या पुढच्या फिरण्यासाठी निघणार आहोत. तिथून आपलं हॉटेल हे सागर हॉटेल आहे ॲक्च्युली. आणि आपण इथे एक सिंगल रूम केली होती. आणि समोर हे समोर जी वास्तू दिसते ना ती आहे बाराकामान. आपण तिथे जाऊन ती बघणार आहोत. हे बाराकामांच्या समोरच असलेलं हे हॉटेल आहे. आणि इथे लोवेस्ट प्राईजमध्ये मिळणारं हे एक हॉटेल आहे. तिथे तुम्हाला राहण्यासाठी एक 600 रुपयामध्ये रूम मिळू शकते. आणि ते ज्या जवळच असलेले हे बाराकामान. आणि इथे बसवेश्वरांचा एक पुतळा आहे. आणि त्याच्या मागेच आणखीन एक वास्तू आहे. ती कोणती आहे ती ॲक्च्युली माहीत नाही आहे. तिथं जाऊनच बघूया. आणि हा असा इथला हॉटेलचा एरिया आहे. आत्ता आपण निघालो आहोत मंदिराच्या दिशेने. इथून मंदिर काही किलोमीटर अंतरावरच आहे. शिवगिरी हे केवळ मंदिर नाही तर ती एक ऊर्जा आहे. जिथे गेलं की मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि भक्तीचा अनुभव हा मनापासून येतो. अरे झेंडा आहे पूर्ण खूप मोठा. तिथे खूप मोठा झेंडा आहे. म्हणजे एक रॅली निघती आहे आणि एकच झेंडा आहे खूप मोठा आहे. तो रॅली काढतायत त्या झेंड्यानुसार. 100-200 मीटर आहे. 100 मीटर सरळ आहे. तिकीट आहे, कट करून घ्या. तुम्हाला अर्धमानाचं आपण नमस्कार मंडळी. आत्ता आपण आहोत शिवगिरी शिव टेम्पलच्या इथे. जवळपास आता एंट्रीचा जे गेट आहे ना गेट तिथे आहोत. आणि हा इथून एंट्री गेट आहे. आणि इथंच आपल्याला तिकीट भेटतात. तर इथे तिकीटचे रेट हे अडल्टला 1 पर्सनसाठी 20 रुपये आहेत. आणि कॅमेऱ्यासाठी एक 50 रुपये एक्स्ट्रा घेतात ते. आणि अडल्टला 20 रुपये असल्यामुळे असे आम्ही दोघंजण असल्यामुळे 40 रुपये. आणि ते कॅमेऱ्याचे 50 असे टोटल आम्हाला 90 रुपये चार्जेस लागलेले आहेत हे पाहण्यासाठी. आणि इथून बघितलं तर एंट्री केलं गेलं तर आपल्याला इथे बुद्धांची मूर्ती, आय थिंक हे बसवेश्वर आहेत वाटतं. आता थोडंसं हे कन्नडमध्ये असल्यामुळे ना तिथली थोडीशी माहिती देणं जरा अवघड जातं आहे. कारण की इथं आता ते वाचताच येत नाही लँग्वेज, काय करणार. आणि हे आय थिंक हे टी.के. पाटील वाटतं जे इथली जे बांधकाम ही जी मूर्ती स्थापन केली ना ती यांनाच केलेली आहे. आत्ता ही जी ॲक्च्युली आणि तुम्ही बघितलं ना ही जी मूर्ती आहे ना ही मूर्ती 85 फूट उंच असलेली मूर्ती आहे. आणि 1,500 टनाची मूर्ती आहे. ही देशातील सर्वात मोठी दुसरी विश्रांतीची मूर्ती आहे. मग चला बघूया पुढे मध्ये जाईल तसंच. आणि मस्त असं इथे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ही मूर्ती जी आहे ती 85 फूट उंच आहे आणि जवळपास 1,500 टनाची मूर्ती आहे.
हा पुतळा बांधण्यासाठी शिल्पकारांनी आणि आर्किटेक्टने जवळपास 13 महिन्याची मेहनत घेतली होती. या पुतळ्याखाली एक शिवलिंगही आहे जिथे दर्शन घेतले जाते. मंदिराच्या भिंती शिवचरित्र या नावाने कन्नड भाषेत इथे कोरले गेलेले आहेत काही. प्रत्येक वर्षी जेव्हा महाशिवरात्र असते त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात मोठी गर्दीही जमली जाते आणि एक मोठा असा उत्सव इथे साजरा केला जातो. आपली इथे ट्रिप झालेली आहे ॲक्च्युली. इथून फिरून झालेलं आहे. आपल्याला फिरायला जवळपास एक 15 ते 20 मिनिट लागतात आणि इथला जो ओपनिंगचा टायमिंग आहे तो सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत ओपन असतं हा स्पॉट. आणि तुम्हाला इथे फीस जशी सुरुवातीला सांगितली त्याप्रमाणे पर पर्सन 20 रुपये फीस आहे आणि कॅमेरे चार्जेस 50 रुपये आहेत. आणि खूप असं म्हणजे चांगलं वातावरण करणारी इथले परिस्थिती आहे आणि चांगलं स्पॉट आहे बघण्यासाठी. जर इथे विजयपूरमध्ये आलात ना तर विजयपूरमधील खूप जास्त ते जास्त एक 4.5 किलोमीटर विजयपूरपासून आहे त्या सिटीपासून बाहेर. आणि खूप जो 10 मिनिटाच्या अंतरावर असलेला हा एक चांगला स्पॉट आहे. हा जो आहे हा तार रोड आहे. तार रोडवरच असलेलं हे शिवमंदिर शिवगिरीचं. आणि इथेच आपल्याला पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. पार्किंगला जवळपास 10 रुपये घेतात पर 2 व्हीलरसाठी असं लिहिलं आहे. पण त्यातलं पार्किंग शब्द ओळखतो आणि खाली आदेशावरून असणार असं काहीतरी. आणि ह्याच्या बाजूलाच असलेलं हा स्पॉट.